न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। उपेक्षित वंचित समाजातील निराधार बालकांचा निवासी पुनर्वसन प्रकल्प बालघर प्रकल्प तपोवन रोड येथे जगदंब युवक फाउंडेशनच्या वतीनं शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। प्रकल्पातील सर्व चिमुकल्या बालगोपालांनी मराठमोळ्या पोशाखात शिवजयंती उत्सव साजरा केला। शिवजयंती निमित्त भाषण, रांगोळी, पोवाडे इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। संपूर्ण बालघर परिसर मराठमोळ्या पद्धतीनं सजवण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे जगदंब युवक फाउंडेशनचे डॉक्टर ऋषिकेश निर्मळ पाटील, अनिकेत डांगे, संदीप पुंडे, डॉक्टर ओमकार पानसरे, शुभम जगताप, गणेश वांडेकर, गणेश आवारे, प्रमोद दहातोंडे, अभिषेटे, ओमकार मोरे, जयराज सायंबर, प्रमोद भालेकर, संतोष दिवटे, कार्तिक लाटे, अक्षय जाधव, प्रणय मोरे, गणेश पवार, लखन बेरड, मल्हारी चव्हाण, पप्पू पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते। बालघर प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड हे देखील उपस्थित होते। यावेळी जगदंब युवक फाउंडेशन तर्फे बालकांना शालेय साहित्य आणि शिवभोजन देण्यात आलं। जगदंब युवक फाउंडेशनच्या वतीनं बालघर प्रकल्पात एक आगळीवेगळी विचारांची शिवजयंती आयोजित करण्यात आली होती। शिवजयंती उत्सव यशस्वी होण्यासाठी जगदंब युवक फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली। थकून भागून यावं आणि झाडाखाली बसावं। थकून भागून यावं आणि झाडाखाली बसावं। झाडाखाली बसल्यानंतर एक विंचू निघावा, त्या विंचवाला वाचवण्यापासून एक दगड उचलावा, दगडाने त्याला मारावं तर तेवढ्यात तिथून साप निघावा, सापापासून वाचावं तर पळत सुटावं, पळता पळता विहिरीत पडावं, विहिरीत पडल्यानंतर वरती यावं तर वरती एक वाघ निघावा, वाघापासून परत सुटकारा पाहण्यासाठी परत त्या विहिरीत उडी मारावी, विहिरीत उडी मारताना खालून मगर निघावी आणि त्या मगरापासून वाचताना वरती एका फांदीला धरावं आणि फांदीला धरल्यानंतर वरतून त्या मधमाशाच्या पोळ्यामधून एक सुंदर असा मधाचा थेंब आपल्या तोंडात पडावा। असं छत्रपतींचं स्वराज्य नव्हे सुराज्य आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले। आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, आज आपण या ठिकाणी बोलतो आहोत, आज आपण ज्यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत ते म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। खरं सांगायला जर गेलं तर आपण आज या ठिकाणी ही सगळी जयंती जरी करत असेल तरी याच्या पाठीमागं ते एका महात्म्याचा, ते एका महान थोर पुरुषाचा, ते एका देवाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हात आहे। तुम्हाला माहितच असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालाय, म्हणजे आजच झालाय 19 फेब्रुवारी 1630 रोजी। म्हणजे कुठे माहित आहे का? शिवनेरी किल्ल्यावरती। खरं सांगायला जर गेलं तर छत्रपतींच्या आऊसाहेब या प्रसंगी उपस्थित सर्व नागरिकांना आणि बालकांना अन्नदान करण्यात आले। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।